हां, तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ. कारण नेहमी आपण सुप्रभात बोलतो, कारण आपण आता संध्याकाळी चाललो आहे. तर वाजलेत बरोबर 4:30 आणि आपला भाऊ जो आहे आपल्याला एकोले व्हॅलीला भेटला होता अवधूत, तर तो आला आहे खोपोलीमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे दोघं मिळून पालीला, आपल्या बल्लाळेश्वरला. मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि मग बघूयात पुढे काय घडतं आहे. तर हा दिनचर्या व्लॉग होता. तर दिनचर्या व्लॉगमधून तो मोठो व्लॉग झाला आहे, राईडचा व्लॉग सुरू झाला आहे. तर चला, कुठलाही टाईम न वेस्ट करता कल्टी मारूयात. पहिले तो फाट्यावरती येऊन थांबला आहे, त्याला भेटू आणि कसं काय जायचं ते बघूयात. ब्रो दिख गया ना, ब्रो दिख गया ब्रो. घेतलं का? काय बोलतो? सेम आहे, सेम आहे, सेम आहे. चार्जर. गणपती माहिती आहे ना तुला? बल्लाळेश्वर गणपती माहिती आहे ना? हां हां, मग आणि प्लेन रोड मोकळा भेटेल आता. मग आता काय करायचं? हां, बाहेर ना जाऊ मग. भाई विषय असा आहे की भावाने खाल्ले नॉनव्हेज. अच्छा, मी काय खाल्लं? अरे मी पण तर बिर्याणी खाऊन आलो आहे भेंडी. अच्छा, गावात म्हणजे दोघांनी पण नॉनव्हेज खाल्लंय. ही बघा मित्रांनो आमची धाकटी पंढरी. मस्त वरती आहे ना, म्हणजे हे सासगाव आहे, ताकाई फाटा. म्हणजे इथं मंदिर बघा, विठ्ठल मंदिर दिलं आहे वरती ना, विठ्ठल मंदिर आहे. आणि इथे ना प्रॉपर जत्रा भरते, एक नंबर जत्रा असते मित्रांनो. तुम्ही जर कधी याल ना तर तुम्हाला समजेल. सगळेजण आहे ना संडेला मॉर्निंग राईड करतात आणि आमच्यासारखी पोरं इव्हनिंग राईड करतात. संडे संपत आला, आता अर्धा दिवस गेला निघून आणि आम्ही आत्ता राईडला निघालो आहे. मर्सिडीज. वाव, खूप दिवसापासून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, कॉन्टेंट क्रिएशनबद्दलच सांगायची आहे. जेव्हा स्टार्टिंग केली होती ना मी, तेव्हा स्टार्टिंगला तर सगळेजण आले होते जे आपले मित्र असतात. पण जसा जसा वेळ निघून गेला, आपले व्ह्यूज कधी कधी जास्ती जायला लागले, कधी कधी नाहीच जात होते. अशा वेळेला आहे ना एक गोष्ट तर मला समजली की तुमच्यासोबत जे आत्ता आहेत ना ते पुढे जाऊन कधी असतील कधी नसतील याची काही गॅरंटी नाही आहे. खास करून आत्ता तुम्हाला तुमचे खास वाटत आहेत ना ते कधीच तुमचे खास नसतात. भले तुम्ही त्यांच्यासोबत किती वर्ष राहिले असा, किती वर्ष नसा राहिले त्यांच्यासोबत, पण कधी ना कधी ते तुम्हाला सोडून जाणार आहेत. आज जर तुमचा तो कॉन्टेंट बघतायत ना तर ते उद्या बघणार नाहीत. आणि सर्वात छोट्या गोष्टीपासून तुम्हाला सांगतो, तुमचे जरी आत्ता वाटत असेल की चांगले मित्र आहेत, माझे चांगले मित्र आहेत, पण तेच मित्र आहेत ना कधीच्या काळी ना तुमची एक व्हिडिओ लाईक करायचे, पोस्ट तुमची रिपोस्ट करायचे, स्टोरी ठेवायचे. तुम्हाला आता अनुभव आला असेल की ते आत्ता तुमच्यासोबत तसं नाही करत. ना तुमच्या पोस्टवरती चुकून एखादी लाईक आली तर येते, ना कधी त्यांची स्टोरी रिशेअर होते. म्हणजे तुमची स्टोरी त्यांच्या पोस्टवरती रिशेअर पण नाही होत कधी. आणि ते हळूहळू गायब झालेत बघा. तुम्हाला समजून येणार, माझे पण सेम जसं झालं आहे. पण मी असं कोणाला बोलत नाही, कारण आपल्याला माहिती आहे आपण एकटेच आहोत, आपल्याला एकट्यालाच आपलं सगळं बघणं आहे. जरी ते स्टार्टिंगला आपल्यासोबत असले तर आत्ता नाही आहेत. याचं कारण काय माहिती आहे का? 2 रिझन आहे त्याच्यामागे. एक तर त्यांना आपलं कॉन्टेंट आवडत नाही आणि दुसरं ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी असतील. तर मी काय विचार करतो, सेकंडवालं जे ऑप्शन आहे ना त्याच्यावरती जातो की ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी असतील. त्यामुळेच मला असं आत्ता कळून चुकले की भाई ज्यांनी अगोदर सपोर्ट दाखवला आहे ते शेवटपर्यंत तर आपल्यासोबत नसणार आहेत. हां, काही जण आहेत ते अजूनही माझ्या व्हिडिओवरती कमेंट असते, कधी कधी मला पर्सनली मेसेज असतो. पण ज्यांच्याकडनं आपण अपेक्षा ठेवतो, भाई ह्यांनी तर माझी म्हणजे स्टोरी ठेवली पाहिजे, आपल्याला यांनी अप्रिशिएट केलं पाहिजे, एक छोटीशी कमेंट का होईना, एक हार्ट किंवा एक असा इमोजी तरी टाकला पाहिजे त्यांनी कमेंटमध्ये. तर तसं नाही होत, खूप रेअरली पण नाहीच होत. तर एवढंच सांगेल की भावांनो, कॉन्टेंट क्रिएशन चालू करताय ना तर कुठे पोचेल याच्यापेक्षा आपण तिथे पोचायला किती मेहनत घ्यायची आहे यावरती लक्ष द्या. जेन्युअनली सांगतो, माझं काही इतकं मोठं पेज नाही ना, काय नाही ना, काहीच नाही. असं समजा मी आत्ता पण 0वरती आहे, ग्राउंडवरतीच आहे. अजून मला खूप पुढे पोचायचं आहे. पोचेल की नाही पोचेल हे माझ्या मेहनतीवरती. आता मी जेवढी मेहनत घेणार तेवढंच मी तिकडे पोचणार. तुम्हाला कोण सपोर्ट दाखवेल न दाखवेल, आपण त्याच्यावरती आपलं कधीच भविष्य टिकलेलं नाही आहे. आपण स्वतः मेहनत घेतली, आपण एक ना एक दिवस पुढे जाणारच आहोत.
त्यामुळे आता कोण तुम्हाला सपोर्ट करतोय ना सपोर्ट करतोय काही फरक नाही पडत. आणि अजून एक गोष्ट आहे या कॉन्टेंट क्रिएशनमध्ये, जर तुम्ही माझ्यासारखे व्हिडिओग्राफर असाल किंवा व्लॉगर असाल किंवा अजून काय बनवत असाल, कॉन्टेंट क्रिएशन म्हटलं की तुम्हाला एक व्हिडिओग्राफी करता आली पाहिजे आणि तुम्हाला व्हिडिओ एडिटसुद्धा करता आली पाहिजे. एक नॉर्मलमधली नॉर्मल जी रील टाकतो ना आपण इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती शॉर्ट्स टाकतो ना, ते सुद्धा तुम्हाला एडिट करता स्वतःहून एडिट करता आलं पाहिजे. कारण माझ्यासोबत पण एक गोष्ट घडली आणि इतरांसोबत पण ती गोष्ट घडलीच असणार. ती म्हणजे तुम्ही दुसऱ्यांवरती अवलंबून राहता. बघा, मला सुद्धा स्टार्टिंगला एडिट नाही जमायचं, मला सुद्धा ग्राउंडपासूनच सुरुवात करायला लागली होती. तसंच तुम्हाला पण तुमची सुरुवात करावी लागणार, एडिट करायला शिकावं लागणार. एडिट जर तुम्हाला जमलं तरच तुमचं पुढे याच्यामध्ये करिअर आहे. भले तुम्ही पुढे जाऊन एवढे मोठे व्हा की तुम्हाला एडिटर ठेवावा लागेल, ती गोष्ट वेगळी. पण 0 to 50% तुम्हाला जर वरती चढायचं आहे तरीसुद्धा तुम्हाला एडिटिंग आणि व्हिडिओग्राफी आलीच पाहिजे. कारण आजकालच्या जी लाईफस्टाईल चालू आहे ना, त्याच्यामध्ये कोण कोणाचं नाही आहे आणि कोणी तुम्हाला स्वतःहून मदत करायला येणार नाही आहे. स्वतःच्याच पाठीशी राहिलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला काहीच जमणार नाही. डॉगेश भाई की चल रही है मस्ती, कालू को लपेट दिया है नीचे. आणि आता आपण येऊन पोचले उंबरखिंडीत. बघू येताना जर ना थोडा टाईम मिळाला ना तर याला घेऊन जाईल मी उंबरखिंडीत. बघूया जर टाईम मिळाला तर. हे बघा, इथून उंबरखिंडाची एंट्री आहे. असा जर मित्र किंवा भाऊ असेल ना तर एक टेन्शन नाही रे. म्हणजे रॅन्डम कधी पण निघायचं, कधी पण कुठेही निघायचं, व्हिडिओ काढायची, फोटो काढायचे, ब्लॉग बनवायचा आणि घरी गालटी मारायची. थोडं ना वाकण फाट्याच्या इथे एक स्पॉट आहे, वाकण फाट्याच्या इथे आत्मेजाच्या आधी, तिथे जाऊ. 5 मिनटं 10 मिनटं तिथे थांबू, फोटो व्हिडिओज काढू गाडीचे आणि मग कल्टी मारूयात. मला नाही भैया असे हे ट्रॅक्टरवाले बाहेर निघतात ना, जाम भीती वाटते. जाम म्हणजे जाम भीती वाटते. हे बघा, हे असे ट्रॅक्टर काय माहिती आहे का, हे बघा त्यांना त्यांचा जो विजन आहे त्याप्रमाणे ते चालवतात. पण कुठे ना कुठे अशी चुकी होते ना की बायकरचं ॲक्सिडेंट होतच होतं. गाड्या पण कधी कधी ठोकल्या जातात, बाईक्सचं तर जास्तीच होतं. कारण आपण असतो एक तर स्पीडमध्ये पण नाही बोलतात, आपण कंट्रोलमध्ये असतो. पण अचानक असं दिसलं ना की बाहेर निघतंय कोण, आपण कट मारून बाहेर निघायला गेलो, मग असे घोडे लागतात ना मित्रांनो. एवढ्या व्हिडिओज बघितल्यात मी. आता मी पुढे दिसलं ना, मी डायरेक्ट गाडी 10-15च्या स्पीडला चालवतो. यार हे काळी सफारी दिसली ना, अशी धगधग वाढते रे मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल काळी सफारी दिसल्यावर का धगधग वाढते ती म्हणजे आपल्या श्रीमान दादाची सफारी. किती माहिती आहे का, किती महिन्यांपासून मी बघतोय की एक काळी सफारी मॅट कलर, आता कसं टाटाने आहे ना सफारी आहे ना मॅट कलरमध्ये पण काढली आहे, लॉन्च केली आहे. आणि दादानी पण केले मॅट कलर ब्लॅक. तर असं कधी दिसलं ना की भाई हा दादा आहे. पण ज्याला नेमका दादा नसतो रे. कधी भेटायला मिळेल काय माहिती. तो बघा मित्रांनो सरसगड. मी नेहमी येतो ना हा सरसगड, मी असाच इथून दाखवतो. कारण तो दिसतोच एवढा भारी ना की कितींदा तरी बघितलं तरी बघा असं वाटतं सारखा. बघा ना किती बाप दिसतोय. इथे असे गाडी आडवी लावून फोटो काढला तर ते मस्त येईल ना. हा बघा ना यार कसला भारी वाटतं सरसगड. मित्रांनो आता तर काय मी ड्रोन आणला नाही आहे. माझे लास्ट एका व्हिडिओमधले ड्रोन शॉट्स आहेत ना ते मी इथे ॲड करीन पावसाळ्यातले. काय प्रॉपर व्ह्यू होता माहिती आहे काय सरसगडचा. टाकतो थांबा मी व्हिडिओ याच्या पुढे टाकून बघा तुम्ही. तर मित्रांनो आता मगाशी बोलल्याप्रमाणे प्लॅन मी थोडा चेंज रहेने का. आता आम्ही मंदिरात येते तर जाणार नाही आहेत, कारण मंदिर तर माहिती आहे आपल्याला, मला आतमध्ये शूट पण होणार नाही, तर जाऊन फायदा पण नाही आहे. तर आपण आता इथून पालिकेतून राईड मारून वाकण फाट्याच्या इथे जाऊ. आणि वाकण फाट्याच्या इथे एक छोटासा पॉईंट आहे, तिथे 5 मिनटं थांबूयात आणि मग कल्टी मारूयात. अर्बॅनिया
अर्बेनिया, अरे भारी गाडी आहे रे. स्पोर्ट्स काय म्हणतोय, फोर्स ट्रॅव्हलर आहे ना, तिचंच एकदम प्रीमियम व्हर्जन आहे अर्बेनिया. हाच तो पॉईंट बोलवतो मी. आता घरापासून 132 किलोमीटर झालं. 132 भाई, डायरेक्ट आपण वाकण फाटायला आलो माहिती आहे का. वाकण फाटा आला. तेच म्हणलं. इथेच दिकाना तो पडिंगा ना. हे बघा मित्रांनो, कसली मस्त नदी आहे ना. समोर जो ब्रिज दिसतोय का, हे डायरेक्ट काय मुंबई गोवा आहे. इकडे गेलं तर डायरेक्ट गोवा, इकडे गेलं तर मुंबई. तो चलो मस्तपैकी सनसेट बघितला. ऑलमोस्ट संपत आला आहे, म्हणजे दिवस मावळत आला आहे आणि आपण कल्टी मारतो आहे. तर आता ना खोपोलीच्या इथे पूर्ण खंडाळा घाट स्टार्ट होतो ना, म्हणजे आपल्या खोपोलीत जाऊन काहीतरी कॅफेमध्ये जाऊ, मस्तपैकी काहीतरी खाऊ आणि मग कल्टी मारूयात. घे तू काढू आधी. मस्तपैकी तिथे थांबलो, मस्त वाटलं, एकदम थंड वाटत होतं थोडं आणि टाईमलॅप्स पण घेतला प्रॉपर. आता गप घरी कल्टी मारूयात, थोडंसं खाऊ जाता. आता नाही म्हणता 40-80 किलोमीटरची मस्तपैकी एक राईड झाली आमची. म्हणजे झाली म्हणजे आता चालू आहे, संपत आली आहे तसं बघायला गेलं तर. आता घरी जाईपर्यंत किती वाजता आहे ते बघायला लागेल, कारण काय प्रॉब्लेम आहे ते का, घरी जाऊन परत ना कामं आहेत मला, त्यामुळे लवकरात लवकर घरी पोहोचायचं. 6:05 झालेली आहेत. घरी पोचायला 100% 7-7:30 होणार. अरे वासरू, हम्माच्या वासडू मध्ये आलं हम्माच्या वासडू. हे किती क्यूट आहे बघा ना. मल्हार वारी ज्योतियानु न्यावी वरून, नाहीतर देवा मी जातो दुरून. आता या बशीला कसं ओव्हरटेक करू, ओव्हरटेक बशीनी ओव्हरटेक करायला दिला नाही माका. बस स्वतःच ओव्हरटेक करती. पारथडी बशीनी मला दिलं जा. बशीनी जागा दिली बशीनी जागा दिली. हा बघा मित्रांनो सरसगड. नुसता मी या सरसगडालाच दाखवते तुम्हाला, कारण म्हणजे तो एवढा भव्य दिसतो ना इथून. असं वाटतं की काय आहे ना काय नाही. सुपर्ब दिसतो यार, सुपर्ब. आणि बघा ना प्रॉपर डोंगर है ना. हे पण एकदम परत जाऊया सरसगडावरती. आता कसं ड्रोन वगैरे पण आहे ना, प्रॉपर शूट घेऊया आपलं स्वतःचं पण आणि डोंगराचं पण. आणि ना अजून एकदा ना माहिती सांगूयात व्यवस्थितपणे, एक सिनेमॅटिक वेनी करूयात. बघूया कसा बनतोय व्हिडिओ, आहे की नाही. गौरवला येतो, गौरव येईल. गौरवला काय सगळीकडं वरती ट्रेकिंग बिकिंग करायला खूप आवडतं. काय आलं, काय बोलतो. हा तोच आपण गेलो तिकडे, म्हणजे बघ कुठून दिसतोय. आता आहे ना मित्रांनो,
तिकडे ना दिसेल का नाही माहित, एक्झॅक्टली तिकडे बघा तैलवाला दिसतोय, म्हणजे इथून पण तो तैलवाला दिसतोय बघा. और या आ गए रायडर. काय समय काहीतरी होतं ना भाई. आम्ही 80ला चाललेलो भाई, रायडरवरती ओव्हरटेक करून गेला भाई. माणा माणा ब्रो, तर को माणा. हा शाईनवाला दिसतोय का पुढं, हा शाईनवाला आहे ना. मग आजपासून ट्रॅफिक म्हणून नुसता वाकडा तिकडा नुसता रस्ता काढत चालला. तो बघा तो बघा तो बघा. आणि याच्या मागं हा का लपडा आला यांचा. सगळी ट्रॅफिक लावून ठेवले एका ह्याच्यामुळे. हिमालयन होने का फायदा देखो. तिकडे भांडण चालू होतं, एका रट्ट्यात बाजूने काढली. वेगळं आहे हा, डॅम्पर आहे म्हणून स्वस्त पडलं. बोबो सेम आहे. मला त्या दिवशी राईडला पण माझं हे निघालं, हे आतलं उडालं. कसली आपडली त्याने, म्हणजे माझ्या याच्यापेक्षा तुला स्वस्त पडलं. माझं फक्त नॉर्मल यायचं आहे, बाकी काय नाही त्याला, फक्त टाकायचं आणि फोनचं नॅव्हिगेशन वापरायचं. पण मला त्याचा हे नाही वाटलं काय असं काय भाई, फोन तर पुरा असा हळद होता आतमध्ये. फोन आला होता. हा, मी सारखं असं चेक करायचो भाऊ, हे 2000 काय फोन 6000 काय. वांदे दिले वांदे. आणि हा आमच्यासोबत गोद्या पण होता, तो राईडला नव्हता पण कॅफेमध्ये आला होता. चला आता इथून आता अवधूत जाईल तळेगावला. ही दुसरी ॲम्ब्युलन्स चालू आहे, मागासपासून दुसरी ॲम्ब्युलन्स गेली. जाऊ ना मी सावकाश जा बाबा, घरी गेला फक्त मेसेज टाक मला पोचलो म्हणून. हे भारी वाटतं बघ गोद्या, हे मस्त वाटतं, मला पण घ्यायचं. त्याला बोललो स्वस्त आहे यार हे. अरे आज आणायला पण होतं मी तुला, त्याच दुकानात गेलो. हो चल, हो हो चालेल. तर हा व्हिडिओ आपण इथे सेंड करूयात, कारण बाकी पुढे काही करता नाही आलं मला, कुठेच व्लॉग नाही केला. आणि आत्ताच्या आत्ता व्लॉग एडिट करून मला 1.5 तासामध्ये अपलोड पण करायचं आहे. तर बघूयात, झालं तर तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेल, नाही तर आपल्या पूर्ण 30 डेज चॅलेंजमध्ये खंड पडू शकतो. तर चला हा व्हिडिओ पण इथे सेंड करू. हा पालीचा एक छोटासा व्हिडिओ होता, आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये.